हा निखिल. पाच ओव्हरची मॅच आहे आणि पहिले 4 बॉलर फ्रेश असतील याची नोंद घ्या. लेट्स प्ले. काय नको सांगू रे. बोला गणपती बाप्पा. महत्वाची मॅच आहे. कोण जाईल फायनल मध्ये यासाठी मात्र ही चुरस आहे. याबरोबर देखील पहिलाच बॉल वाईट बॉल आहे. बट हा सामना जो पराभूत होईल त्याला देखील तृतीय क्रमांक 5,000 रुपयांनी ट्रॉफी आहे. त्यामुळे यावर देखील सर्वांच्या लक्षात 3 टीम क्वालिफाय झाल्या आहेत. VK स्पोर्ट सकाळपासून अगदी या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतला. अगदी 2-3 महिन्यापासून प्लॅनिंग. या बॉलवर देखील ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. निखिल भिसेला थोडी लाईन लेंथ मिळत नाहीये. अँटिक 9 स्ट्राईक एनला बिपिन पराब. भांडूपचा एक असा धडाकेबाज बॅटर ज्याने देखील ओमकार मलाड संघासाठी गेले कित्येक वर्ष मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट गाजवलं. मग अंडरआर्म ओपन 1-2-4 सर्कल बाउंड्री सी बाउंड्री. बिपिनची बॅटिंग पाहण्यासाठी देखील प्रेक्षकांनी नेहमीच गर्दी केली असा बिपिन पराब. खूप वर्षाचा अनुभव आहे. निखिलवर थोडं दडपण पाहायला मिळत आहे. लगातारचे 3 वाईड. एक्स्ट्रा रन्स मात्र इकडे खातं ओपन केलं गेलंय. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. टॉस जिंकला अँटिक 9 यांनी प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. बॉलिंगसाठी निखिल. या बॉलवर समोर खेळले गेले आणि सेलिब्रेशन निखिलचं. बिपिन पराबला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. बॅटर आउट. हातातून बॉल निसटला होता. त्यानंतर निखिलने जबरदस्त कॅच पकडली. सेकंड अटेम्प्टला बॉल हातामध्ये पकडला गेला आणि बिपिन पराब यांची मात्र खेळी संपुष्टामध्ये येते. परफेक्ट स्ट्रोक खेळले होते समोरच्या दिशेला. पण टायमिंग थोडं चुकला. बॉल काही का हवेत होता आणि कॅचच्या रूपामध्ये मैदानाच्या बाहेर जावं लागेल. नवीन बॅटर लगातार जो खेळाडू 2 बाउंड्रीज लगावेल त्यांना दिवाळी ऑफर आहे नानूबाई तर्फे. त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रतीक नाईकवाडीसाठी बाळासाठी ती स्पेशल ऑफर आहे दिवाळी बंपर. सो बघूयात. आणि बॉलिंगसाठी निखिल. या बॉलवर आडव्या बॅटने खेळले गेले. फिल्डर आहेत तिकडे. येईल डॉट बॉल. पहिले एक्स्ट्रा रन्स आले पण त्यानंतर निखिलने कव्हर केलं. विकेट आल्यानंतर एक डॉट बॉल येतोय. ड्रीम 11 संघ बॅटिंग करत असताना त्यांच्या विरुद्ध अँटिक 9. व्हाईट बॉल. अंडरआर्म क्रिकेटची क्रीडा स्पर्धा VK स्पोर्ट्स विकास कांबळे त्यांची संपूर्ण टीम. आपल्या परिसरात देखील एक चांगली टुर्नामेंट झाली पाहिजे. इंटर भांडूपसाठी देखील एक नवीन क्रिकेट पुढे आले पाहिजे खेळाडू आणि तोच हेतू आहे. या बॉलवर देखील स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चान्स होता. आवाज तर आला होता. एज लागली होती आणि हातातून कॅच मात्र सुटली गेली आहे. स्ट्राईक एनला बॅटर मंदार. विजय कदम यांच्याकडून देखील साठी मंदारसाठी पारितोषिक आहे 3 बाउंड्रीज साठी 500 रुपयाचा. बघूयात मंदारकडे पण अनुभव आहे. चांगली बॉलिंग करता करता बॅटिंग पण जबरदस्त त्याच्या बाजूतून पाहिली गेली आहे. भव्य दिव्य असं आयोजन. प्रथम क्रमांक 25,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी आहे. द्वितीय क्रमांक 15,000 रुपये आकर्षक ट्रॉफी. तृतीय क्रमांक पण 5,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी आहे. 9 संघ. अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांचा एक लाडका खेळ आहे. त्यातल्या त्यात भांडूप मध्ये एक वेगळा क्रेज आहे. जबरदस्त टायमिंग केलं मंदारने पण. 5 ओव्हरची मॅच आहे. मी नेहमी बोलतो की सेमीफायनल, क्वार्टर फायनल, फायनल लोअर स्कोरिंगच्या जेव्हा होतात तेव्हा नेहमीच रंगताना पाहायला मिळतात. नवीन देऊ वॉच
जबरदस्त मॅच रंगेल यात मात्र शंका नाहीये. दोन्ही टीम्स फाईट करतात की आम्हाला फायनल मध्ये जायचंय, चॅम्पियन व्हायचंय. श्री साई संघाने मात्र एक जबरदस्त एंट्री घेतली आणि मेगा फायनल गाठली आहे. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला, गॅपमध्ये बॉल टाळवेल. जबरदस्त टायमिंग करत असताना मंदारच्या बॅटमधून 4 रनसाठी. अगदी मला घनश्याम शिंदेची आठवण करून दिल्या फटक्यावरती. जबरदस्त ड्राईव्ह करत असताना मंदारने प्रॉपर या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेलाय. नॉन स्ट्राईक एंडला मात्र स्ट्राईक एंडला चान्स होता तिकडे, नॉट आउट. आणि फिल्डिंग टीमने मात्र इकडे रिव्ह्यू घेतलाय, चेक केलं जाईल ते आपलं थर्ड अंपायर युट्यूबवर. आता ही टुर्नामेंट आपण पाहतोय. पहिलं आपण एक विशेष सन्मान आणि एक विशेष सन्मान घेणार आहोत आपण आपल्या व्यासपीठावरती. मी महेश कांबळे यांना विनंती करेल की या कार्यक्रमासाठी विनंतीला आमच्या मान देऊन संदेश हर्षिलकर साहेब उर्फ नानूबाई यांनी या टुर्नामेंटसाठी भेट दिली, त्याबद्दल त्यांचा एक विशेष सन्मान करत आहोत. आणि नानूबाई स्वतः एक चांगलं क्रिकेट खेळले, त्यामुळे क्रिकेट बघणं त्यांच्या रक्तात आहे. नानूबाईंचा एक विशेष सन्मान करत आहोत. हर्षिलकर साहेब आपला अगदी मनापासून आभार आहे. या बॉलवर देखील चुकी होती आणि संदेश हर्षिलकर साहेबांचा एक विशेष सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्या वाजवते उर्फ नानूबाई. थँक्यू सो मच नानूबाई, आज बेस्ट टुर्नामेंट केले आहे. धन्यवाद, आपला अगदी मनापासून आभार आहे. आणि संपूर्ण गणाई प्रतिष्ठान आपलं देखील आभार. सर्व आमचे पाठीराखे गणाई फाउंडेशनचा आपलं अगदी मनापासून आभार. आणि असा सपोर्ट तुम्ही करत राहा आणि आपल्या फाउंडेशनला देखील असं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आपलं फाउंडेशन पण असं पुढे गेलं पाहिजे, त्यातून तुम्ही अनेक उपक्रम करत राहा. थँक्यू सो मच नानूबाई, आपण या टुर्नामेंटसाठी आलात त्याबद्दल आपलं अगदी मनापासून आभार आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. संपूर्ण गणाई प्रतिष्ठान आपलं, गणाई फाउंडेशन आपलं अगदी मनापासून आभार. थँक्यू सो मच. सर्वजण आपण इकडे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं अगदी मनापासून आभार आहे. मंदारला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. अँटिक 9 टीमने एक जबरदस्त कमबॅक केलं. जबरदस्त सेमीफायनल कोण जिंकेल कोण हरेल यावर नजर आहे. बॉलिंगसाठी रमजान, मांडूचा एक युवा खेळाडू. पहिलाच बॉल जबरदस्त वेगाने जाताना पाहिला गेला.
आणि थांबवलं. बॅटर कमल आहे स्ट्राईक एंडला. या बॉलवर देखील अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल येतोय. विजय कदम यांच्याकडून देखील रमजानला जर बॅक टू बॅक 2 विकेट मिळवले तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. या बॉलवर देखील व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स वर कंट्रोल करणं गरजेचं आहे. सेमीफायनलची मॅच आहे. यानंतर फायनल. कोण जिंकेल? या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या इकडे जबरदस्त लेग ब्रेक पाहिला गेलाय. अगदी फिरवला बॉल आणि येईल तिकडे डॉट बॉल. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर रमजान. मॅचला थोडीफार आपण पाहिलं तर चुरस आहे. या बॉलवर देखील जबरदस्त बॉल पाहिला गेला रमजानने. पण 1 रन मिळेल तिकडे. बघता बघता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. 16 धावा झाले त्या फरकावर. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 5 ओव्हरची मॅच आहे. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा 9 संघांमधून मात्र 3 संघ क्वालिफाय झाले. 3 मधून 2, 2 मधून 1. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. कोण चॅम्पियन होईल? बॉलिंग साठी अरबाज येतात तिसरी ओव्हर घेऊन. पहिलाच बॉल अरबाजने मात्र बॅटरला बीट केलं आणि रमजान एक वेगळ्या स्टाईलने मात्र तिकडे विकेट मिळवली आहे. मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटर आदर्शला. मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. विके स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून भांडूप चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे भव्य दिव्य असं आयोजन. लेफ्टी बॅटर जॉय. स्ट्राईक एंडला जॉय आहे. त्यासोबत कमल. या बॉलवर देखील अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला पण व्हाईट बॉल. स्कोर पण प्रॉपर चालू आहे पण विकेट हातामध्ये नाहीये. त्यामुळे ड्रीम 11 संघ थोडा त्याच्यामध्ये बॅकफुटला या मॅच मध्ये. या बॉलवर देखील जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. बॉलर अरबाज. गुड बॉलिंग. इकडे देखील अरबाजचा चांगला बॉल होती. चांगला फटका पाहिला गेला पण जबरदस्त फिल्डिंग तिकडे. रोनक आणि त्याच्या सोबतीला अल्पेश थोडे आदळले पण बॉल अडवला. अंडरआर्म क्रिकेटमध्ये फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे. जेवढी चांगली फिल्डिंग कराल. सकाळी आपण भारतची कॅच बघितली. काय एफर्ट्स दिले त्याने.
ते कॅच आता सोशल मीडियावर तेवढीच व्हायरल होईल, कारण की जे एफर्ट्स त्यांनी दिले. गणेशची एक फिल्डिंग बघितली आपण सकाळपासून, सर्व ज्यांनी कोणी बॅटिंग, कोणी फिल्डिंग, कोणी बॉलिंग यावर लक्ष वेधून घेतलं. पांडू चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनलची मॅच. या बॉलवर हलक्या हाताने ढकलला गेला, फक्त तिकडे 1 रन मिळेल, सिंगल. 19 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर बीट केला गेलाय, जबरदस्त आपण पाहिलं तर बॉल कलेक्ट केला रमजानने. कुठे भाई रमजान है तो कुछ भी मुमकिन है. मेरे को लगता है ये बॉल भांडुप से सीधा वेस्ट से ईस्ट में भी जा सकता था. नवजीवन वरून डायरेक्ट खिंडी पडा. रोनक पटियाने कॅच पकडली, फिल्डिंग केली तरी 501 विजय कदम कडून. रोनक साठी जरी रोनकने कॅच पकडली, फिल्डिंग केली तरी विजय कदम यांच्याकडून 500 रुपयाचा आहे. पूर्ण रोनकचे एवढे फॅन्स इकडे आहेत. नवीन बॅटर आपण पाहिला तर आजच्या दिवसातील सकाळच्या हाफमध्ये जे हिरो होते सुयोश, ज्याने जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्या नावाचा एक दबदबा ठेवलाय. सुयोश या बॉलवर आणि फटका फसला गेलाय. दिवस माझी होता पण रात्र माझा नाहीये, त्यामुळे फटका फसला. विथ द स्पिन दांडी उडवली गेली, बॅटर आउट. सुयशला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. 19 धावा झाल्या धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. फक्त आणि फक्त 19 धावा. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर रोनक वर जबाबदारी दिली आहे. अक्षय शिरसाट ना, अक्षय शिरसाट. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर अक्षय शिरसाट येतात बॅटिंग साठी. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर कमल. या बॉलवर देखील बॅकफुटला आले, कट करण्याचा प्रयत्न केला गेला. अक्षय शिरसाट यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे विजय कदम यांच्याकडून. 3 बाउंड्रीसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कदम मला असं वाटतं एटीएम घेऊनच आलेत. स्ट्राईक एंडला अक्षय शिरसाट. स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला, परफेक्ट टायमिंग केला गेला अक्षय शिरसाटने. जबरदस्त टायमिंग. टीमला गरज असताना बॅटिंग करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. अक्षय शिरसाटने टायमिंगला बाउंड्री लगावली आहे. धावफलक 4 ने पुढे जाईल. 24 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर नो बॉल आणि तिकडे बट चुकी झाली आणि अक्षयला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. नो बॉल आहे. अतिघाई संकटात नाही. काय गरज नव्हती या बॉलला. व्हाईट बॉल जरी जज केला असता तरी 1 रन आला असता होता, बट प्लस करण्याच्या नादामध्ये विकेट गमवावी लागली आहे. त्यामुळे क्रिकेट हा खेळच असा आहे. आणि मित्रांनो, आपल्या समवेत आज या कार्यक्रमासाठी कौस्तुभ केटी थापा, म्हणजे गेले कित्येक वर्ष केटी थापा हे नाव आम्ही या परिसरात ऐकलं आणि म्हणजे वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना खूप चांगलं कार्य करतात. केटी थापा साहेबांची टुर्नामेंट अख्ख्या मुंबईत फेमस होताना पाहिली गेली आणि आज कौस्तुभ थापा आपल्या देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आलेले सर्व त्यांचे मित्र परिवार
मुंबईकरांची इच्छा आहे की केटी थापा टुर्नामेंट परत व्हावी, कारण की ज्या टुर्नामेंटची चर्चा गेली कित्येक वर्षी मुंबईने जवळ करून पाहिली, अगदी वरळी साऊथ मुंबईतून देखील खेळाडू येऊन तिकडे खेळले. खूप वर्षापासून त्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन पाहिलं गेलं. कौस्तुभजी, केटी थापा ही टुर्नामेंट आज पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे आणि अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर, भांडूप म्हटलं तर केटी थापा हे नाव आवर्जून येतं आणि आज कौस्तुभ थापा आपल्या समोर दाखल झाले आहेत. आपलं पण स्वागत आहे. याबाबत देखील ड्राईव्ह केला गेला, रन मात्र तिकडे स्ट्राईक एंडला थोडा चुकीचा थ्रो पाहिला गेला. एक एक रन, एक एक बॉल महत्वाचा असणार आहे. जबरदस्त मॅच होताना पाहायला मिळतीये. 26 याबरोबर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 26 धावा झाले धावफलकावरती. एक एक रन मात्र तिकडे धावफलक पुढे जाईल. 27 धावा होते धावफलकावर. 27 सर्व आलेले आमचे मित्र परिवार सर्वांचं स्वागत आहे. कौस्तुभजी थापा आपल्याला पण स्वागत. केटी थापा यांचे चिरंजीव आज वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना म्हणजे आज खूप चांगलं युवा पिढीसाठी नेहमीच त्यांचा सपोर्ट राहिला आहे आणि हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे अगदी जवळचे व्यक्तिमत्व म्हणजे केटी थापा हे नाव गेले कित्येक वर्ष या बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील पाहिलं गेलं. याबरोबर देखील ड्राईव्ह केलं गेलं. तिकडे मात्र चान्स आहे आणि बॅटरला बाहेर जावं लागेल. पहिला मिस झाला होता पण आता सेम त्या दिशेला रमजानने कुठलीही चुकी केली नाहीये. बॅटर आउट. (27) 27 रन झालेत. शेवटची ओव्हर आता महत्वाची आहे. जबरदस्त बॉलिंग केली अँटिक 9 टीमने. पहिली ओव्हर निखिलने एक चांगला स्टार्ट दिला पण वाईड आले, बट एक चांगली कॅच पकडली. कॅच टर्निंग पॉइंट ठरला. 3 वाईड आल्यानंतर एक विकेट आला तेव्हा मॅच कुठेतरी डाऊन झाली आणि त्यानंतर मग रमजानने पण खूप चांगली बॉलिंग केली, अरबाजने पण खूप चांगली बॉलिंग केली, रोनकने पण खूप चांगली बॉलिंग केली आणि आता लास्ट ओव्हर घेऊन रमजान. व्हाईट बॉल. भांडूप म्हटलं तर दहीहंडी, भांडूप म्हटलं तर कबड्डी, भांडूप म्हटलं तर क्रिकेट. याबरोबर देखील आपण पाहिलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा थांबून ठेवलं गेलं तिकडे. जबरदस्त फिल्डिंग डीप मध्ये. आणि बॉलर याबरोबर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा चान्स होता. या बॉलवर फ्लिक करायचा प्रयत्न केला गेला. रन मात्र आता 29 रन झाले. मला बॉल सांग. 3 बॉल आणि 29 धावा झाले त्या फलकावरती. याबरोबर देखील फ्लिक केलं गेलंय. एक रन आणि बघतोयस मी काय सांगणार तुला. या बॉलवर अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने धावफलक पुढे जाईल. 31 धावा झाल्या धावफलकावरती.
पुन्हा एकदा व्हाईट बॉल. स्कोरचा ग्राफ थोडा शांती होता, तो मात्र पुन्हा एकदा वरती जाताना पाहायला मिळतोय. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 32. 32 रन झाले धावफलकावरती. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स मात्र ड्रीम 11 संघाचं ग्राफ वरती घेऊन जाईल आणि हे एक्स्ट्रा रन्स मॅटर करतील टीम अँटिक 9 ला सेकंड डावामध्ये. कारण की क्रिकेट असा खेळ की कधी मॅच फिरू शकते. सकाळी 3 बॉल 9 रन पण या ग्राउंडवर चेस झाले. मग अशी 1 बॉल 3 पण झाले. व्हाईट बॉल पुन्हा एकदा मात्र इकडे मॅचला कलाटणी देतीये. रन झाले तब्बल 34. 34. 34 रन झाले धावफलकावरती. .34 34 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक्स्ट्रा रन्स आणि रमजानने मात्र एक बाउंड्रीज अशी दिली आहे. रमजान बोलतो स्कोर थोडा कमी होता म्हणून जरा एक्स्ट्रा ठेवतो, स्कोर पाहिजे. बट आता ही मॅच दुसरा डाव पण चांगला पाहायला मिळेल यात शंका नाहीये. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि लगातार 6 वाईड. लगातार 6 वाईडचा हा पण मला असं वाटतंय की हिस्ट्री या भांडूप चॅम्पियन ट्रॉफी मध्ये लक्षात राहील. 2 बॉल मध्ये 1 बाउंड्री आली तर 501 असणार आहेत. आदर्श पांडे. 2 बॉल बाकी 6 वाईट किती बॉल बाकी. या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलंय. 1 रन मिळेल. 1 बॉल टाकण्यासाठी 6 एक्स्ट्रा पाहिले गेले. त्यामुळे क्रिकेट जर चौकार आला तर पांडे यांच्याकडून मात्र 500 रुपये असणार आहेत बॅटरसाठी. 1 टू गो. व्हाईट बॉल आणि विकेट मात्र तिकडे मिळेल. आणि बघता बघता 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 38 रन झालेत. 39 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम अँटिक 9. आणि एक विशेष सन्मान आपण करत आहोत मित्रांनो आपल्या व्यासपीठावरती. मी निशांत सामंत यांना विनंती करेल की आपण कौस्तुभ थापा यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले असे आमचे कौस्तुभजी थापा, केटी थापा यांचे चिरंजीव आज आमच्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून दाखल झाले. त्याबद्दल कौस्तुभजी आपलं देखील अगदी मनापासून आभार आहे. धन्यवाद. आणि सर्व त्यांचे आलेले मित्रपरिवार सर्वांचा अगदी मनापासून आभार. केटी थापा यांचे अगदी चिरंजीव आज इकडे उपस्थित राहिले. आणि अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांनी केटी थापा ही ट्रॉफी अजून बहुतेक जणांच्या घरी आहे. ती ट्रॉफी जिंकण्यासाठी देखील संपूर्ण साऊथ मुंबईतील देखील खेळाडू यायचे. असं केटी थापा यांची क्रीडा स्पर्धा संपूर्ण मुंबईत फेमस होताना आपण पाहिले गेले. आणि त्यांचे चिरंजीव कौस्तुभजी थापा धन्यवाद. आपण देखील इकडे दाखल झालात त्याबद्दल आपलं देखील अगदी मनापासून आभार आहे. विके स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून भांडूप चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे भव्य दिवस आयोजन
बॅटर्ससाठी सुवर्ण संधी आहे. जर कुठल्याही बॅटरने बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज मारल्या तर कौस्तुभ थापा यांच्याकडून 500 रुपयाचं वार्षिक असणार आहे. स्ट्राईक एंडला बॅटर रमजान, त्याच्या सोबतीला आकाश सध्याच्या घडीला खूप चांगलं क्रिकेट खेळतात. आकाश पण या परिसरातील अगदी चर्चेत खेळाडू आहेत. वळत मॅचच्या दिशेने या बॉलवर हाफ ट्रॅकर बॉल, पहिल्याच बॉलवर विकेटचं बंधन होतंय. रमजानला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय आणि सुयश, बघा सुयश बोलतो आज माझा दिवस आहे, भले बॅटिंग नाही केली बट मी बॉलिंग मध्ये पहिल्याच बॉलवर एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. रमजान बॅक टू द पवेलियन. कहाणी में ट्विस्ट, अजूनही मॅचला आता कलाटणी देईल. आणि मॅच बॉल घ्या, मॅच बॉल. पहिल्या बॉलवर विकेट आले. मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी घेतली. एंटिंग 9 टीम आता मात्र थोडी अडचणीमध्ये न्यू बॅटर अरबाज येतात. बॉलिंगसाठी सुयश, कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त फिल्डिंग, नॉन स्ट्राईक एंडला चान्स घेतला तिकडे. 39चं टार्गेट आहे. मित्रांनो, बॉल टाकताना बाहेरून कोणी कॉलिंग करू नका प्लीज. तांबूर खेळायचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन करायचा प्रयत्न करताय. जबरदस्त फेकी केली सुयशने, बट नॉट आउट. आणि 1 रन तिकडे कंप्लीट होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 2 या धावसंख्येवरती. 39चं टार्गेट आहे. सुयशने पहिलीवर सुरुवात चांगली केली आहे. पहिल्या बॉलवर विकेट आली, त्यामुळे कॉन्फिडन्स वाढला आणि रमजान सारखी एक महत्वाची विकेट जो फॉर्म मध्ये बॅटिंग करत होता त्याला मात्र मैदानाच्या बाहेर काढलं. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलंय. जबरदस्त फिल्डिंग, बट मित्रांनो बाउंड्री गेली, हरकत नाही. त्या फिल्डिंग साठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली, बट 4 रन आहे. आणि बघा, त्यामुळे तुमचं लक पण तुमच्या सोबत पाहिजे. लक फॅक्टर खूप मॅटर करतं. धावफलक 4 ने पुढे जाईल. 6 रन झाले धावफलकावरती. करुणा थोडे तिकडे नाराज झाले. करुणा. फन टू गो. शेवटचा बॉल आहे. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि बांडू खूप चांगला बॉल कलेक्ट केला बिपिनने. जबरदस्त बॉल मात्र बिपिनने कलेक्ट करत असताना या भांडूप चॅम्पियनशिप मध्ये हाही देखील रनआउट लक्षात राहील. काय बॉल क्विक दिला आणि क्विक बॉल कलेक्ट केला. आदर्शने एक जबरदस्त थ्रो केला तिकडे, बट विकेट आली महत्वाची. नवीन बॅटर येतात. लाझर
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बिपिन परब येतात. दुसरी ओव्हर घेऊन स्कोर झाला आतापर्यंत 6 रन झाले. 33 धावांची गरज आहे 24 बॉल मध्ये जिंकण्याकरिता. 24 चेंडू आणि 33 धावांच्या समीकरण मॅचला जिंकण्याकरिता टीम अँटिक 9. या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग पाहिले गेले. पहिलाच बॉल बिपिनचा. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र तिकडे सात धावा झाले धावफलकावरती. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मंदार तिकडे होते बट डॉट बॉल. 9 रन झाले. 30 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. कोई है या बॉलवर चान्स घेतला होता. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे लाजरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पांडेजी काय खुश झाले. आदर्श पांडे जिकडे रनआउट आहे तिकडे पांडे आणि जिकडे पांडे तिकडे रनआउट आहे. जबरदस्त रनआउट. पांडेजी का लड़का यहाँ पर. समीकरण पाहिलं तर अजूनही 29 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. मागवतो बँडेज मागवतो. काही नाही मागवतो. 18 चेंडू आणि 29 धावांची समीकरण मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी जॉय. नॉन स्ट्राईक एंडला रोनक येत आहेत. सर्वांचं लक्ष अक्षयवर देखील आहे. जर अक्षयने मॅच फिरवली तर त्याच्याकडे क्षमता आहे. या ओव्हरमध्ये जर 2 बॉल 2 बाउंड्रीजचा कुणी बॅटरने लागवलं तर कौस्तुभ थापा यांच्याकडून 500 रुपयाचं वार्षिक असणार आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर जॉय 18 बॉल मध्ये 29 करायचे म्हणजे 11 रन वर चढ आहे. 2 बाउंड्रीज मॅच मध्ये कमबॅक करू शकते. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. समीकरण तिकडे नॉन स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आहे. रन मिळेल बायचर मध्ये सिंगल. स्ट्राईक एंडला बॅटर रौनक आहेत. रौनकला आता मॅच मध्ये थोडी रौनक लावावी लागेल. बॅटिंग करणं गरजेचं आहे. सेमीफायनलची मॅच आहे. बिपिन बघत होते की बॉल बाहेर जाईल की नाही त्यामुळे त्यांनी चपळाईने बॉल अडवला. अंडरआर्म क्रिकेट तुम्ही चपळ असणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल.
याबाबत देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि तिकडे डिक्लर झोन मध्ये बॉल जाईल. रन झाले 15 धावा झाल्या दाफलकावरती. रौनक आणि अक्षय ही जोडी मात्र सिंगलने मॅच बनवण्याचा प्रयत्न करतात. लास्टला 6 बॉल 12, 6 बॉल 13 मॅच आली तरी सेमीफायनल मात्र रंगेल आलेल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. भांडूप म्हटलं तर प्रेक्षकांची गर्दी नेहमीच पाहायला मिळते. या बॉलवर ड्राईव्ह केला गेलाय आणि पांडे म्हणजे पांडेने 3 विकेट मिळवले, 2 रनआउट आणि 1 कॅच. हा कुठे आहेस हा ये जबरदस्त. बाहेर जातो. थांबतो इथे जरा. बघा फिल्डिंग फॅक्टर पण खूप महत्वाची आहे, त्यामुळे आदर्श पांडेला मी कौतुक करेल त्यांचं. मी थांबतो एकटा थांबतो. हा तो त्या बारक्याला बोलू ना. बारक्याला फटाके फोडायला तो रे तो मॅनेजर कोण तो माहित पण नाही. मॅनेजर 15 धावा झाले दाफलकावरती. जॉईन आहे मात्र यावर मध्ये एक इफेक्टिव्ह बॉलिंग पाहिली गेली आहे. या बॉलवर ऑफ स्टिकच्या बाहेर वाईट बॉल. नो बॉल. नो +1. 18 धावा होते दाफलकावरती. मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस होती. अजून 21 धावांची मॅचला मात्र घराचा जिंकण्याकरिता निघा टीम अँटिक 9. घेऊन जाते फटाके तिकडे बाहेरच लाव. हे जाते फटाके घेऊन. बघा आदर्श पांडेसाठी इकडे पारितोषिक आलंय क्रिक फिवर टीम तर्फे 1000 रुपयाचं. त्यांनी 2 रनआउट काढले आणि त्यामुळे 1 कॅच पकडलीमुळे 1500 मतलब देखो 1500 रुपीज प्राइस है. 2 रनआउट के लिए 500 और 1 कैच के लिए 500. क्या बात है. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे रन मिळतील 4. अक्षय शेवटच्या क्षणापर्यंत झुंजणार आहे. 22 झाला 22 रन झालेत. किती बॉल झाले. जबरदस्त बॅटिंग करतात आकाश. सध्याच्या घडीला भांडूप परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळतात. 14-15 मॅच आली. काय बोलतो. या बॉलवर देखील ड्राईव्ह केला गेलाय. पुन्हा एकदा बॉल निघून जाईल पण तिकडे जबरदस्त फिल्डिंग. शिरसाट तिकडे होते. खूप चांगला बॉल अडवला गेला आणि येईल आपण पाहिलं तर तिकडे हे एक सिंगल रन. बॅट्समन ने गणेश काय आता गणेश बॅटिंग करतोय. आउट झाला ना. आणि आता कोण आला बॅटिंगला. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर तिकडे चेक केलं जाईल आणि आज आपल्या कार्यक्रमासाठी विके स्पोर्ट्स भांडूप चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष स्नेहल अरुण सोहनी मॅडम यांचं स्वागत होत आहे. आज या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आमच्या सभेसाठी दाखल झाल्या. स्नेहल मॅडम आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. भांडूप चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी कार्य करतात आणि आज आमच्या कार्यक्रमासाठी आवर्जून इकडे उपस्थित राहिल्या गेल्या स्नेहल सोहनी मॅडम. नॉट आउट आहे.
आणि आपल्या कार्यक्रमासाठी आपण पाहिलं तर वेळात वेळ काढून वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष स्नेहल अरुण सोहनी मॅडम यांचं स्वागत होतं. या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून मात्र इकडे दाखल झाल्यात. ताई आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आणि या कार्यक्रमासाठी आपण पाहिलं तर वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष म्हणून आज कार्य करताय स्नेहल अरुण सोहनी मॅडम यांचं इकडे स्वागत होत आहे. आणि थँक्यू सो मच मॅडम, आज आपण या कार्यक्रमासाठी इकडे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं अगदी मनापासून ऋणी आहे. वेळात वेळ काढून स्नेहल मॅडम आपलं अगदी मनापासून हार्दिक आभार. आणि यावर्षी महाराष्ट्र विधानसभेची आपण पाहिलं तर निवडणूक देखील त्यांनी लढवली आणि मोठी गोष्ट आहे ताई, आपलं अगदी मनापासून आभार आहे. आणि आमच्या सर्व 15 पाहिजे 15. चला मॅचला सुरुवात करत आहोत. आणि बरोबर आहे ना. आणि मॅचला आता पुन्हा एकदा क्लोज झाले. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. विके स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून भांडूप चॅम्पियन्स ट्रॉफी विकास कांबळे आणि संपूर्ण त्यांची टीम. आज आपल्या परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट झालं पाहिजे. गेले कित्येक वर्ष भांडूपचं क्रिकेट मुंबईकरांनी पाहिलं, कबड्डी पाहिली, दहीहंडी पाहिली, त्यामध्ये भांडूप नेहमीच अग्रेसर राहिले. प्रो गोविंदाला देखील भांडूपचा एक गोविंदा पदक आपण पाहिलं गेले, शिवनेरी गोविंदा पदक, मोठी गोष्ट आहे. आणि आज भांडूप म्हटलं तर मराठी माणूस या परिसरात सातत्याने खूप चांगलं कार्य करताना पाहिला गेला. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अक्षय सिरसाट 12 बॉल 15, लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरिता आता 14 धावांची गरज आहे. एका ओव्हरमध्ये देखील जर 2 विकेट काढले तर कौस्तुभ थापा यांच्याकडून 1000 रुपयाचं वार्षिक असणार आहे. विजय कदम यांच्याकडून देखील 3 चौकारासाठी पारितोषिक असणार आहे. 500 रुपये. या बॉलवर देखील मात्र बॉल निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर.
जबरदस्त टायमिंग केलं गेलं बॅटर गणेश बोलतो भाऊ माझ्या बॉडीवर जाऊ नको. काय फटका खेळला गेला गणेशने जबरदस्त टायमिंग करत असताना. शॉट ऑफ द मॅच अरे तू खेळ ना. टर्निंग पॉइंट आहे लास्ट में बता तू 5 रन आहे इसको. आणि मॅच मात्र जाऊन पोहोचतीये 29 या धावसंख्येवरती. यायला नीट बोल चौके करतो 4 दाखव. या बॉलवर देखील ड्राईव्ह केला गेला. 1 रन तिकडे मिळेल. 3 विकेट काढले ना 3 विकेट 500 रुपये. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल डिक्लेअर झोन मध्ये निघून जाईल आणि 1 रन तिकडे मात्र मिळेल. धावफलक जाऊन पोहोचतोय 31 धावा झाले. धावफलकावर 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. कोण फायनल मध्ये जाईल? सेमीफायनलची मॅच आहे. स्ट्राईक एंडला आकाश. या बॉलवर कट केला गेला. बॉल निघून जाईल आकाशच्या बॅटमधून. 4 रन. मित्रांनो आकाशची बॅटिंग आवडली असेल तर आकाशात एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग. मंदारवर त्यामुळे सध्या आता भांडूपमध्ये चर्चेत आहेत आकाश आणि दाखवून दिला आकाशने. बॉल 35 झाला. बॉल 4. या बॉलवर वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला गणेशला बाहेर जावं लागेल. कहाणी में ट्विस्ट. कधी मॅच इकडे तर कधी तिकडे आहे आणि 4 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. अरे मंद आहे. नॉन स्ट्राईक एंडला सचिन येत आहेत. राहू दे आता कुठे बस. नाही रे भाविक 1 to go. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला. बॉल निघून जाईल आपण पाहिलं तर सिंगल आणि शेवटच्या ओव्हरमध्ये सामना जाऊन पोहोचतोय. 3 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 6 बॉल 3. ड्रीम 11 जिंकेल की अँटिक 9. तेजस आपण कुठे असेल तरी यायचं आमचे तेजस सदरेकर. बॉलिंग साठी बिपिन परब आहे. 6 बॉल 3. कोण जिंकेल? 6 बॉल 3 ची मॅच पण इकडे फाईट होताना पाहायला मिळेल का? क्वेश्चन मार्क जरूर आहे. आमच्या समवेत कौस्तुजी थापा देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर वंचित बहुजन महिला अध्यक्ष म्हणून देखील या मुंबई प्रदेश आपण पाहिल्या गेल्या अशा आमच्या स्नेहल मॅडम इकडे देखील उपस्थित आहेत. सर्व त्यांची टीम देखील इकडे उपस्थित आहेत. यावर्षी महाराष्ट्र विधानसभा देखील त्यांनी लढवली आणि आज स्वतः इकडे उपस्थित आपण पाहिल्या गेल्या स्नेहल मॅडम आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आणि संपूर्ण त्यांची टीम. आणि आम्हाला टी शर्टच्या प्रत्येक आपण मागे जे आपण त्यांचा फोटो पाहतोय आज स्वतः देखील युवा आहेत आणि युवकांसाठी खूप चांगलं कार्य करतात. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आपल्या समाजकारणात राजकारणात असंच तुम्ही वाटचाल करत राहा. पण भांडूपचा इतिहास आहे की इकडे 1 बॉल 3 1 बॉल 2 वगैरे मॅच नेहमी बघायला मिळतात. 6 बॉल 3 कोण जिंकेल यावर मुंबईत असे सिलेक्टेड एरियात तिकडे अंडरआर्म क्रिकेट खूप खेळलं जातं. त्यातलं म्हणजे एक भांडूप आहे. 6 बॉल 3 स्ट्राईक एंडला बॅटर आहेत. सचिन पहिल्या बॉलवर सचिनने कॉन्फिडन्स द्या आणि पडदा सोडून उभा राहा. तिकडे ती छोटी मुलगी तिला मागे उभे का प्लीज. पडद्या जवळ कोणी उभं नका राहू. थोडं मागे का कारण की पडद्याला डायरेक्ट बाउंड्री आहे त्यामुळे इश्यू होऊ शकतं. पडद्यापासून थोडं लांब राहा मित्रांनो. जर एकाच दुसरा डिसिजन झालं तर भांडूप आहे. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला आणि
फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे. स्कोर इक्वल होतोय आणि रमजान जे बसलेला तो खाली उठून उभा राहिलाय की त्याचा आता हातबीट. आणि हा सामना जिंकलाय टीम अँटिक 9 भांडूप संघ जाऊन पोहोचतो मेगा फायनल मध्ये. जबरदस्त बॅटिंग आकाशची. मित्रांनो आकाशसाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग आणि गणेशनी टायमिंग लावून बाउंड्री लगावली. ऐक ना ऐक ना आदर्श पांडे गणेशसाठी पण एक हे दे. आणि आदर्श पांडे आपण आपला कॅश प्राइज घेऊन जा जे 2 रनआउट साठी आणि कॅच साठी